जय जय रघुवीर समर्थ. दासिल्ला ग्रंथासंबंधातल्या या अनुभव कथनाच्या मुलाखतीच्या उत्तरार्धामध्ये मी आपल्या सर्व समर्थ भक्तांचं पुन्हा एकदा स्वागत करते. उत्तर भारतातील या आगळ्यावेगळ्या प्रकाशन यात्रेनंतर विजयजी तुम्ही एकदम 40 तासाचा प्रवास करून दक्षिण भारताच्या टोकाला जाऊन पोचलात. आणि ते म्हणजे तामिळनाडू मधलं तंजावर मध्ये समर्थांचे अतिशय 4 असे महत्वाचे मठ आहेत. तेव्हा या तंजावर मध्ये या दासलीला ग्रंथाचं जे प्रकाशन झालं तिथला रोमांचकारी अनुभव कसा होता? आम्ही दिल्लीहून निघालो, 41 तासानंतर तंजावरला पोहोचलो. रेल्वेचा प्रवास. विमानाच्या प्रवासामध्ये रिस्क होती, एखादा पॉझिटिव्ह आला तर संपलं. 5 जण होतो आम्ही या सगळ्या प्रवासामध्ये. बरोबर. म्हणून आम्ही रेल्वेने प्रवास केला, तंजावरला पोहोचलो. तंजावरला तसे मुख्यतः 4 मठ आहेत, पण एका गोष्टीचं फार वैशिष्ट्यपूर्ण मला उल्लेख करावा लागेल की 1676ला समर्थ रामेश्वरवरनं आले आणि व्यंकोजी राजांनी म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे बंधू, बरोबर, त्यांनी अनुग्रह घेतलेला आहे समर्थांचा अनुग्रह आहे. आणि त्यांनी आग्रह केला की तुम्ही इथं थांबा. समर्थ म्हणाले एका जागेवर राहण्याची आमची वृत्ती नाहीये, पण मी इथं माणूस देईन. आणि अनंत मौनी महाराजांना त्यांनी तिथं ठेवलं. त्यानंतर भीमस्वामी शहापूरकर आणि ते तंजावरकर झाले, त्यांना तिथं पाठवलं. समर्थ शिष्या सतीबाई शहापूरकर यांचे पुतणे ते तिथं गेले. वयाच्या 32व्या वर्षी भीमस्वामी ह्याला गेले तंजावरला. आणि ते जे 4 मठ आहेत त्यामध्ये एक झोळी मठ म्हणतात. समर्थ रामदास स्वामींनी त्यांची वापरातली झोळी तिथं ठेवलेली आहे. ते मुरलीधर गोस्वामी महाराज. एक मठ आहे रामचंद्र महाराजांचा. रामचंद्र महाराज हे मराठी, इंग्रजी, तमिळ आणि मोडी या 4 भाषांवर प्रभुत्व असलेलं हे व्यक्तिमत्व आहे. अरे वा. भीमस्वामी तंजावरकरांचे हे वंशज आहेत. भीमस्वामींनी काढलेलं समर्थांचं जे सांप्रदायिक चित्र आपण पाहतो ते भीमस्वामींचं आहे. हा, रंगीत चित्र काढलेलं आहे ते. आणि तो मठ आहे तिथं. तेव्हा गाव लहान होतं. भीमस्वामी महाराजांचं निजधामी गेल्यानंतर देहाचे जे संस्कार झाले ते गावाच्या बाहेर. तेव्हाच्या ज्या राणीसाहेब होत्या त्या म्हणाल्या की मला दर्शनाला तेवढ्या लांब जाणं शक्य नाही, म्हणून त्यांनी गावामध्ये जागा दिली. आणि गावामध्ये रामचंद्र महाराज भीमस्वामींचे वंशज हे तिथं आहेत आणि ते तिथलं सगळं पाहतात. भीमस्वामींच्या समाधी स्थळाची पूजा अर्चा ते करतात. झोळी मठ जो आहे, झोळी मठ भरपूर जागा आहे. रामचंद्र महाराजांच्या मठालाही भरपूर जागा आहे. रामचंद्र महाराजांच्या मठाची वैशिष्ट्य असं आहे, पट्टाभिषिक्त राम आहे, सिंहासनावर आरूढ. राणी साहेबांनी हस्तिदंतामध्ये श्रीकृष्णाची कोरीव मूर्ती 6 इंचाची 1/2 फूट अशी ती मूर्ती तिथं दिलेली आहे. ती त्यांनी आम्हाला काढून दाखवली. त्या काळातल्या शिष्यांनी लिहिलेला दासबोध आहे. आता त्यावर शके वगैरे नाहीये आपल्याला ठामपणे असं म्हणता येत नाही, पण नक्की की 350 वर्षापूर्वी 325 वर्षापूर्वी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि तो जसा ग्वाल्हेरला लाकडी पेटीमध्ये ठेवलेला आहे तसाच तो ठेवलेला आहे. झोळी मठ आम्ही पाहिला. आणि झोळी मठाची एक फार विशेष आठवण तुम्हाला सांगतो दीपा. गोस्वामी महाराज मुरलीधर गोस्वामी, दुपारची वेळ होती. ते जसं ग्वाल्हेरला आम्ही अनुभव घेतला तसाच इथं काय सांगून किती सांगू असं त्यांचं ते होतं. त्यांनी त्या मूर्ती काढून दाखवल्या. आम्ही बाहेरून आलो, त्यांनी लगेचच ते बोरवर गेले, पंप चालू केला, तिथं स्नान केलं आणि त्या ओल्या कपड्यांनी ते आत गेले. ते म्हणाले मध्ये कसं जाणार अशा बाहेरच्या कपड्या बाहेरून आल्यानंतर. म्हणजे आज सुद्धा एक शुचिता ज्याला आपण म्हणतो ती किती पराकोटीची ती लोक पाळतायत. बरोबर. ग्रंथ त्यांनी काढून दाखवला आम्हाला.
आश्चर्य वाटेल आपल्याला, 11 रेशमी वस्त्रांमध्ये बांधलेला हा ग्रंथ आहे. वा. ती व्हिडिओ क्लिप पण आपल्याला पाहता येईल. यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषा स्वान्तापहारी सदा सोऽयमुक्तिकरोऽनुविरेते श्रीरामदासो शुका सारिखे पूर्णवैराग्यजाचे वशिष्ठा परी ज्ञानयोगीश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्ये सा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वामोदावे अपथ्या परी धावे प्रेमदासा महाराजे जय जय रघुवीर समर्थ. हे वस्त्र अगदी जुनं आहे, म्हणजे 400 वर्षापुढे काढलेले, त्याला लाईनिंग घेऊन ठेवलेले. हे सगळं आता मनात काय आपण विचार केला ना त्यावेळेला एक अर्पण करतो आणि एक जुने काढून, म्हणजे पूर्वी लहान मुलांना ते जबड्या वगैरे शिवायचे, आजीबाई असले तर कधी हाताने शिवायचे, तसं करून मुलांना घालत होतो. आता फक्त देवाला आता कोणते घालत नाही, आता सगळं बदललंय. 11 वस्त्र, 11 एकादशी रुद्रावतार आहे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. हे दशावताराचे चित्र काढलेले. दशक स्तवनाचा पहिला. आणि आपण लाजबोला सांगितल्याप्रमाणे अक्षर बघा, तुम्हाला मार्जिन कसं काय परफेक्ट मार्जिन करून ठेवले. प्रिंटिंगमध्ये सुद्धा आजकाल येत नाही तसे. चारी बाजूनी समास, एक एक वस्त्र त्यांनी काढलं. आम्हाला तो ग्रंथ दाखवला. तेव्हा सुद्धा जी भावना, जी अनुभूती ग्वाल्हेरच्या दत्तात्रय स्वामींच्या मठात आली, तो ग्रंथ हाताने हात लावताना त्याची आम्हाला ती अनुभूती आली. भावविभोर अवस्था. अगदी अगदी. हो हो हो. त्यांनी ते राम पंचायतन दाखवलं आणि ती सगळी खासियत सांगितली, ती झोळी दाखवली समर्थांची 350 वर्षापूर्वीची. 350 वर्षापासून ही वस्त्र आहेत. अरे वा. त्या ग्रंथाला लावलेली 11 रेशमी वस्त्र 350 वर्ष. ते म्हणाले की काही मोठा उत्सव झाला की आम्ही एक वस्त्र लावतो. बर. अशी 11 वस्त्र. 11 बहु 11 काय 11 कळेची ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंद वन भुवरी. समर्थ जे म्हणतात, तर ते त्यांनी ते आम्हाला काढून दाखवलं. अत्यंत म्हणजे खूपच वेगळी अनुभूती आम्हाला त्या ठिकाणी आली. तंजावरमध्ये या सगळ्या मठामध्ये समर्थांची उपासना सुद्धा खरं तर केली जाते. आणि विशेष असं आहे की तंजावरमध्ये मराठी कीर्तन परंपरा सुद्धा तिथल्या या सर्व मठांनी जपलेली आहे. आणि त्याचबरोबर समर्थांची जी आपण उपासना करतो ती करुणाष्टक सुद्धा तिथे तमिळ भाषेमध्ये खरं तर लिहिलेली आहे. म्हटली जातात मराठीमध्ये, पण तमिळ भाषेमध्ये त्यांच्या भाषा लिपीमध्ये लिहून ती म्हटली जातात, असं काही आहे. आम्ही 3 दिवस होतो तंजावरला. आम्ही संध्याकाळी ते महाराष्ट्र भवन जे आहे, महाराष्ट्र समाज मंडळ, 2 मजली इमारत आहे, राहण्याची वगैरे व्यवस्था आहे. एका समर्थ भक्तांनी दिलेली ती जागा आहे. बर. तिथं ते 2 मजली इमारत उभी आहे. फक्त समर्थच नव्हे, संत नामदेव, जगद्गुरु तुकाराम महाराज, चोखामेळा, सेना न्हावी, मुक्ताबाई, माऊली ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ महाराज, अशा सगळ्या महाराष्ट्रीय संतांच्या तिथं मोठमोठ्या तसबिरी लावलेल्या आहेत. अरे वा. फुलं, ती काय आरास मांडलेली होती. संध्याकाळची उपासना चालू होती. मला असं आश्चर्य वाटलं की ही मंडळी आपल्याला फार मराठीत तेवढी फ्लुएंटली बोलत नाहीत. बोलतात पण उपासना करतायत आणि आपल्यासारखं ते म्हणतायत. मला जरा उत्सुकता वाटली, म्हणून मी ते पुस्तक हातात घेतलं. गंमत काय, करुणाष्टक सगळी ती आपली जी काही प्रार्थना आहे
हे सगळं तमिळ भाषेत लिहिलेलं आहे. हा. ते वाचतात, आपल्याला वाटतं हे मराठीमध्ये आहे. बरोबर. असं ते तंजावरमध्ये आशिया खंडातलं सर्वात मोठं असं सरस्वती महाल ग्रंथालय आहे आणि या ग्रंथालयामध्ये अतिशय अमूल्य अशी ग्रंथसंपदा आहे. तिथे अतिशय दुर्मिळ अशी हस्तलिखितं आहेत आणि त्यामधून अतिशय श्रेष्ठ असं संशोधन अजूनही सतत चालू आहे. आणि खरं तर तिथल्या मराठी राजांनी या सरस्वती महाल ग्रंथालयाचं वैभव वाढवलेलं आहे. आपण म्हणालात तसं छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजीराजे भोसले यांनी तिथे मराठी साम्राज्य वाढवलं आणि सुमारे 250 वर्ष मराठी साम्राज्य या तंजावरमध्ये होतं आणि त्यामुळे या काळामध्ये सर्व सांस्कृतिक धार्मिक असं वैभव या सर्व ठिकाणाला प्राप्त झालं आणि तेच वैभव त्या सरस्वती महाल ग्रंथालयामध्येही पाहायला मिळतं. तेव्हा या सरस्वती महाल ग्रंथालयाचं आणि समर्थ संप्रदायाचं सुद्धा अतिशय अतूट असं नातं आहे. ते नातं काय आहे ते सांगतो तुम्हाला. पण मराठ्यांचं राज्य 250 वर्ष तामिळनाडूमध्ये होतं. समर्थांनी कर्नाटक प्रांत असं म्हटलंय त्याला. बरोबर. आत्ताचं कर्नाटक राज्य नव्हे. तिथे एक बृहदेश्वर मंदिर आहे. बर. महादेवाचं मंदिर. बृहदेश्वर म्हणजे मोठा. देशातला सगळ्यात मोठा दुसरा नंदी तिथे आहे. बर. जगातला सगळ्यात मोठा मराठी शिलालेख बर त्या बृहदेश्वर मंदिरात आहे. बर. अरे वा. म्हणजे मराठी भाषा 350 वर्षापूर्वी कशा पद्धतीनं तिथं नांदली. बरोबर. आणि ती कशी त्याचं संवर्धन होत गेलं यावर आपल्याला आश्चर्य वाटेल मोठं. खरं. ते बृहदेश्वर मंदिर फार मोठा विस्तीर्ण परिसर आहे. त्यामध्ये एका भिंतीवर तो शिलालेख लिहिलेला आहे. कशी रचना झाली, किती राजवटी तिथं गेल्या, तर सगळा मोठा इतिहास त्या ठिकाणी आहे. तुमच्या प्रश्नाकडे मी येतो. मराठी राज्य, मराठ्यांचं राज्य, भोसलेंचं राज्य तिथं 250 वर्ष राहिलं. त्यातल्या या वंशावळीमध्ये शरफोजी राजे भोसले हे फार मोठं नाव आहे. म्हणजे सगळ्यांची ती जी राज्यकर्ते जेवढे आहेत ते सगळे अगदी ललामभूतच काम केलेलं आहे त्यांनी. पण शरफोजी राजे भोसले असे आहेत 1678 ते 1718-20च्या दरम्यानचा काळ आहे हा. ते उत्तम संगीत तज्ञ होते. संगीत तज्ञ, काव्य उत्तम करायचे. बरोबर. नंतर अनेक कीर्तनांची आख्यानं सुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत. बरोबर. याच्यापेक्षा आपल्याला आश्चर्य वाटेल असं काम शरफोजी राजे भोसलेंनी केलेलं आहे. ते म्हणजे मोतीबिंदूचं ऑपरेशन केलेलं आहे. अरे वा. बर. म्हणजे ते सरस्वती ग्रंथालय, सरस्वती महाल ग्रंथालय फार मोठा परिसर आहे. आता रामचंद्र महाराज जे वंशज आहेत भीमस्वामी तंजावरकरांचे, ते मोडी लिपीचे अभ्यासक आहेत. त्यामुळे त्यांना सरस्वती ग्रंथालयामध्ये त्यांचा राबता आहे. बर. आपल्याला आश्चर्य वाटेल तुम्हाला. म्हणजे समर्थांनी तो पण एक पटकन धक्का आणि दुवा हा महाल ग्रंथालयामध्ये पोहोचण्यासाठी आपलेच मठपती. अन्यथा एवढा सगळीकडे जाण्याचा आम्हाला अनुमती मिळाली नसती. खरं. रामचंद्र महाराजांमुळे आम्ही सगळीकडे फिरलो. 1,00,000 ग्रंथ हे ताडपत्रावर लिहिलेले. अरे वा. आयुष्यात पहिल्यांदा मी ते ताडपत्र म्हणजे काय असतं हे पाहिलं. जगातलं हे एकमेव ग्रंथालय. जगातून लोक येतात संशोधन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. 1,00,000 ग्रंथ हे ताडपत्रावर लिहिलेले आहेत. त्याची बाइंडिंग केलेली आहे. त्या ग्रंथाच्या मध्ये ते ग्रंथ ठेवण्यासाठी लाकडी मोठमोठी कपाटं आहेत. बर. जसं समर्थ लेखन क्रिया निरूपणामध्ये दशक 19 समास 1 मध्ये सांगतात कसा ग्रंथ लिहिला पाहिजे, कसा बांधला पाहिजे, कुठल्या मेनकापडात ठेवला पाहिजे आणि असा मेनकापडात ठेवलेला ग्रंथ कुठल्या संदूकात ठेवला पाहिजे. संदूक म्हणजे मराठीत हा समर्थ रामदास स्वामी मराठवाड्यातले. संदूक म्हणजे लाकडी पेटी. बरोबर. तर अशा लाकडी पेटीमध्ये ते ग्रंथ ठेवलेले. मला आश्चर्य वाटलं हे सगळे ग्रंथ पाहत असताना सगळ्या ग्रंथांना भगवं वस्त्र लावलेलं आहे. बर. मी रामचंद्र महाराजांना म्हणालो की अहो हे काही धार्मिक ग्रंथ नाही आहेत. हे तर अनेक विषयांवरचे, संगीत, काव्य त्यावरचे ग्रंथ आहेत. याला भगवं वस्त्र का? माझ्या ज्ञानात फार मोठी भर पडली. ते म्हणाले भगवं वस्त्र जर लावलं
तो वाळवी किंवा कीड कमी लागते. बर. हा. अरे वा. हे जे सरस्वती महाल ग्रंथालय आहे, इथं फक्त ग्रंथालय नाहीये, इथं पुस्तकं छापली जातात, बर. ग्रंथ छापली जातात, त्याचं बाइंडिंग होतं, मुद्रण, वितरण, सगळं ग्रंथाचं A to Z सगळं काम तिथं होतं. त्या ताडपत्र्यांच्या ग्रंथांना सुद्धा वाळवी लागू नये म्हणून काही विशेष काळजी घेतली हो. जाते. आम्हाला ती काय झालं की ते पाहत असताना पहिलं पान पिवळं दिसलं, दुसरं पान साधं आहे, तिसरं पान पिवळं, असं वाटलं की जीर्ण झाले म्हणून पिवळं झालंय का मग, पण ही ऑर्डर कशी काय, एका आड एक एका आड एक. त्यांना उत्सुकता म्हणून विचारलं. ते म्हणाले, अहो हळद आणि काही झाडांचा रस असं काढून आयुर्वेदिक पद्धतीनं या कागदांचं किंवा त्या ताडपत्रांचं संरक्षण केलं. संपूर्ण भारतीय पद्धतीनं त्याचं जतन आणि त्याच्यामध्ये हळदीचं महत्व हे विशेष आहे. आता आपण 2 वर्ष हळद किती घातली, हो खरंय. हळद आलं, तर असं हे हळदीचं महत्व आम्हाला तिथं दिसलं. त्या ग्रंथालयामध्ये 10 भाषांमध्ये दासबोध आहेत. अरे वा. अहो एवढा ऊर भरून येतो, काय सांगू तुम्हाला. खरंय. आम्ही इथं जाती जातीमध्ये संत विखुरले, पण 350 वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी जे अद्भुत अलौकिक कार्य केलेलं आहे ना, त्यांच्या शिष्य परंपरेने, त्याला जोड नाहीये. 10 भाषेमध्ये दासबोध आहेत. मला अजून एवढा अभिमान वाटला, तुम्हाला काय सांगू दीपा. आम्ही ते फिरत असताना मोठी प्रतिमा एका दालनात माता सरस्वतीची आहे. उजव्या हाताला आद्य शंकराचार्यांची प्रतिमा आहे आणि डाव्या हाताला आपले समर्थ रामदास स्वामी. म्हणजे एवढ्या वर्षापासून समर्थांच्या वाङ्मयाचा वारसा तिथं ठेवला जातोय. शरफोजी महाराजांनी 5000 ग्रंथ इंग्रजी, स्पॅनिश, इटालियन अशा वेगवेगळ्या भाषांमधले ग्रंथ या ग्रंथालयामध्ये दिलेले आहेत. 50,000 पेक्षा जास्त पिरियॉडिकल्स, नियतकालिक ज्याला आपण म्हणू, ती तिथं आहेत. अहो एखादी अपंग व्यक्ती जर त्या ग्रंथालयामध्ये आली आणि त्याला जर ग्रंथालयाचा अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी स्वतंत्र आणि वेगळी रचना आहे. असं हे अद्भुत ग्रंथालय या निमित्ताने तंजावरला गेल्यानंतर आम्हाला पाहण्याचा योग आला. त्या तंजावरमध्ये सध्याच्या तिथले जे भोसले घराण्याचे मराठी म्हणजे भोसले घराण्याचे जे वंशज आहेत, राजे आहेत, त्यांची सुद्धा आपण भेट घेतली आणि त्यांना हा दासलीला ग्रंथ दिला. त्यांचं काय त्याच्यावर प्रतिक्रिया होती? तो एक अत्यंत आनंददायी अनुभव. आम्ही रामचंद्र महाराजांना म्हणालो की नागपूरला जशी ही शिंदे मंडळी, ती खरी सरदार, पण हे तर राजांचे वंशज आहेत, छत्रपतींचे वंशज. हो. आणि ज्यांच्या वंशजांनी, मूळ पुरुषांनी सद्गुरू रामदास स्वामींचा अनुग्रह घेतला, व्यंकोजी राजांनी, आणि त्यांना आग्रह केला की इथं तुम्ही राहा, एवढ्या मठांची व्यवस्था केली. आम्ही त्यांना चौकशी केली. ते म्हणाले बाबाजी भोसले आहेत ना इथं. आम्ही म्हटलं त्यांना पहा, भेट मिळाली तर. आम्ही गेलो, अर्धा तास गप्पा मारत बसलो, चहा पाणी झालं, त्यांना ग्रंथ भेट दिला, तो फोटो पण आपल्याला पाहता येईल. आणि निरोप घेताना ते म्हणाले की अहो मला समज येण्याच्या अगोदर तेव्हापासून आमच्या घरामध्ये समर्थ रामदास स्वामींची 1 फुटाची पंचधातूची मूर्ती आहे. वा. आता म्हणजे एवढा मोठा धक्का बसल्यानंतर आम्ही तर म्हणजे काय बोलावं असा विचार आला. पण आम्ही थोडा धीर करून म्हणालो की आम्हाला दर्शन घेता येईल का. तेव्हा ते म्हणाले आता पूजा झाली आहे, तुम्ही एक काम करा, उद्या या. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं गेलो. अहो त्यांचं देवघर म्हणजे एक मोठा हॉल आहे. त्यात 3 लाकडी रथ आहेत. रथामध्ये अनेक देवदेवता आहेत विराजमान. त्या हॉलच्या बाहेरची जी जागा आहे तिथं ते शाळीग्राम आहेत, राणी साहेबांना दिलेले. 2-1 तास तर पूजेतच जात असतील. आम्ही अत्यंत वेगळी अनुभूती घेतली. समर्थ रामदास स्वामींची पंचधातूची मूर्ती त्यांच्या देवघरात आहे, नित्य पूजेत आहे. यापेक्षा वेगळा पुरावा काय म्हणून देणार? मला हाच विचार माझ्या मनात आला. महाराष्ट्रामध्ये आम्ही जाती जातीमध्ये स्वार्थासाठी, सत्तेसाठी
समर्थांची शिवाजी महाराजांची भेट झाली नाही अशी विटाळणारी जीप चालवतो. आणि तिथं काय आहे, नागपूरकर भोसले त्यांच्या घरामध्ये समर्थांच्या मूर्तीची रोज नित्यपूजा आहे. त्या तिथं पाहिल्यानंतर एक वेगळी अनुभूती आली आणि असं वाटलं की समर्थ किती व्यापक आहेत, आकाशगामी आहेत. खरंय. त्यांना एका जातीमध्ये किंवा राजकीय स्वार्थापोटी अशी विष पेरण्याचं काम जी मंडळी करतायत, मला वाटतं समर्थांनी लवकर पाहिलं पाहिजे त्यांच्याकडे. खरंय. या तंजावरच्या अतिशय अद्वितीय अशा अनुभूतीनंतर आपण अरुणाचलम हा अतिशय पवित्र असा पर्वतराजी आणि त्या पर्वताच्या कुशीत असलेलं थोर सत्पुरुष असणारे रमण महर्षी, या रमण महर्षींच्या आश्रमाजवळ असणारा असा समर्थांचा मठ आहे आणि तो म्हणजे मन्यारगुडीचा मठ. तेव्हा या मन्यारगुडीच्या मठामध्ये सुद्धा आपण जाऊन आलात. एक दिवस आम्ही तिथं गेलो. अनंत मौनी स्वामी जे होते समर्थांनी पाठवलेले, ते त्यांचे शिष्य मेरू स्वामी. मेरू स्वामींचा राम सोहळा नावाचा अत्यंत अलौकिक आणि दुर्मिळ ग्रंथ आहे. बरोबर. मोठा ग्रंथ आहे, 450-500 पानांचा ग्रंथ आहे राम सोहळा. बरोबर. मेरू स्वामींची जी समाधी आहे आता भग्नावशेष आहेत. अरे बापरे. म्हणजे मी तिथं बसून ते काही फोटो पण आपल्याला पाहता येतील. त्या काळामध्ये तो मठ बांधलेले त्याचे खांब आपल्या 2 हाताच्या कवेत येणार नाहीत असे पिल्लर आहेत. बर. ते पडलेत आता खाली. मेरू स्वामींचे सद्गुरू अनंत मौनी महाराज अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहेत. पण आता ती तिथली जागा काहीही इंचभर राहिली नाही. अरे, सगळी अतिक्रमणात गेली. लोकांनी ते कॅप्चर केले सगळं. त्यांच्या पादुका मेरू स्वामींच्या समाधीवर आणून ठेवलेल्या आहेत. मला मोठी खिन्नता वाटली. आज आम्ही लाखो हजारो रुपये एखाद्या मठाला देतो समर्थ संप्रदायामध्ये. हे सुद्धा समर्थ संप्रदायाचं एवढ्या लांब 350 वर्षापूर्वी केलेलं कार्य आहे, त्याची ऊर्जित अवस्था आली पाहिजे. मी रामचंद्र महाराजांना शब्द दिलेला आहे, दासबोध सखोल अभ्यास परिवाराला घेऊन इथं येईल आणि एक मोठा निधी या इकडे आपल्याला. ही भीमस्वामी महाराजांचं सुद्धा जे समाधी मंदिर आहे ते सुद्धा आता खूप तडे गेलेले आहेत. ते लवकरात लवकर दुरुस्त केलं पाहिजे, नाही तर त्याची सुद्धा भग्नावशेष दिसायला काही फार वेळ लागणार नाही. एक आठवण तुम्हाला आत्ता आठवलं म्हणून सांगतो. दासलीला आणि अक्का स्वामींचा भागवत कथा पुष्पमाला हे दोन्ही ग्रंथ जगातलं जे अत्यंत विख्यात असलेलं हे जे सरस्वती महाल ग्रंथालय आहे, या ग्रंथालयामध्ये हे दोन्ही ग्रंथ आपण विराजमान केलेले आहेत. अरे वा, फारच छान, फारच छान. मन्यारगुडी 40 किलोमीटरवर आहे आणि तिथून 2.5 तास फक्त लागतात रामेश्वरला जाण्यासाठी. अच्छा. अरे वा, एवढं जवळ अंतर आहे. हे मन्यारगुडी नंतर या दासलीला ग्रंथाचे जे लेखक आहेत ते लेखक म्हणजे हैदराबादचे योगीराज महाराज रामदासी. तेव्हा त्या योगीराज महाराजांच्या मूळ साधना ठिकाणी म्हणजेच हैदराबादला जाऊन तुम्ही या दासलीला ग्रंथाचं प्रकाशन केलं आणि एका अर्थाने हे सर्कल पूर्ण केलं असं म्हणावं लागेल. तेव्हा हैदराबादमध्ये या दासलीला ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नक्कीच अविस्मरणीय आणि आगळावेगळा झाला असणार आहे, यात शंका नाही. आणि त्यामध्ये सुद्धा हैदराबादमधल्या ज्येष्ठ समर्थ भक्त सुशीलाताई सरदेशमुख यांनी सर्वप्रथम या दासलीला ग्रंथाची जीर्ण प्रत तुमच्या हातामध्ये पोचती केली होती आणि त्यातून हा सगळा भव्य दिव्य असा सगळा सोहळा निर्माण झालेला आहे. तेव्हा या दोन्ही अनुषंगाने हैदराबादमधला प्रकाशन सोहळा नक्कीच जोरात झाला असणार आहे. मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की 2 फेब्रुवारी 2022ला दासबोध जयंती उत्सवाचा पहिला दिवस होता आणि 25 फेब्रुवारी दासनवमी होती. सुशीलाताई सरदेशमुखांनी आम्हाला ग्रंथ दिला आणि तेव्हापासून त्यांचा आमच्या पाठीमागे लकडा लागला की दासनवमीला तुम्ही इथं आलं पाहिजे आणि दासलीला ग्रंथाचं प्रकाशन इथं केलं पाहिजे. त्यांचं मोठं टोलेजंग घर आहे, त्यांच्याकडेच उतरायची व्यवस्था त्यांनी केली. 3 ठिकाणी हैदराबादमध्ये ग्रंथाचं प्रकाशन झालं. सुशीलाताई सरदेशमुख, रेखा पोद्दार, त्यानंतर तिथली जी सगळी मंडळी आहेत, मोठा भक्त परिवार आहे, समर्थ परिवार आहे. हैदराबादमध्ये समर्थ भक्तांची मांदी आळी आहे. हो हो हो, अनेक वर्षांपासून काम आहे ना तिथं.
सत्यानगरमध्ये समर्थ मंदिर आहे आणि त्या ठिकाणी श्रीराम समर्थ मठ नोव्हेंबर 2021 मध्ये त्याची ऊर्जितावस्था झाली. राम पंचायतनाची प्रतिष्ठापना समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष पूजनीय योगेश बुवा रामदासींच्या हस्तेच झालंय. तिथं ग्रंथाचं प्रकाशन झालं. मोठा हॉल आहे, 500-600 लोक असतील. हॉल गच्च भरलेला होता. त्या ठिकाणी या दोन्ही ग्रंथांचं प्रकाशन झालं. तिथलं वैशिष्ट्य असं आहे हैदराबादचं की ज्या ठिकाणी या ग्रंथाचा जन्म झाला, जसं आपण दासबोध ग्रंथाची जन्मस्थळी शिवथरगळ म्हणतो, बरोबर, तसं दासलीला समर्थ रामदास स्वामींच्या ओवीबद्ध चरित्राचा जन्म हैदराबादचा आहे, तत्कालीन भागानगर. योगीराज महाराजांनी जिथं साधना केली त्या केशरिया हनुमान मंदिरामध्ये आम्ही गेलो. त्या हनुमान मंदिराची खासियत अशी आहे की महिलांना खाली जाता येत नाही, खाली पायऱ्या उतरून जावं लागतं. वर एक खिडकी आहे, खिडकीतून दर्शन घ्यायचं महिलांनी आणि पुरुषांनी शर्ट काढून खाली जाऊन दर्शन घेता येतं. योगीराज महाराजांनी जिथं साधना केली त्या केशरिया हनुमान मंदिर, तिथला सुद्धा आपल्याला फोटो पाहता येईल. तिथं त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि आपल्याला माहिती आहे की समर्थ पंचायतन आहे. आद्य शंकराचार्यांनी जी पंचायतनाची भूमिका मांडली त्यामध्ये समर्थ मुख्य आणि बाकी 4 जण. या पंचायतनामध्ये केशव स्वामी भागानगरकर जे आहेत तर ते तिथले, त्यांची समाधी तिथे आहे. आम्ही तिथे गेलो, तिथेही ग्रंथ ठेवला, त्याचाही फोटो आपल्याला पाहता येईल. समर्थ संप्रदायामध्ये मोठाची दिवा असं ज्यांचं वर्णन केलं जातं ते सखाराम महाराज. सखाराम महाराज भागानगरला गेले, हैदराबादला कल्याण स्वामींच्या परंपरेत. बरोबर. लोक म्हणाले की अहो 2-3 वर्ष झालं आवर्षण आहे, दुष्काळ पडलेला आहे, तुमच्या साधनेने पाऊस पडला तर बरं आहे. कारण ते बाजूलाच सारंगपूर, निजामाबाद आत्ताच आपल्याला माहिती आहे तिथं कसं पाऊस पडला वगैरे. लोक म्हणाले की तुमच्या साधनेचा काही प्रभाव इथं दाखवा. ती आख्यायिका तिथं अशी सांगितली आहे की सखाराम महाराजांनी नखानी कोरलेला मारुती तिथं आहे. अरे वा. आणि दुसरी गोष्ट, सखाराम महाराजांची समाधी अशी खोल आहे, पायऱ्या उतरून जावं लागतं. मी त्या मठपतींना तिथल्या विचारलं, म्हणलं असं काय, एवढा खाली कशाला? ते म्हणाले आवर्षण आहे, दुष्काळ आहे, पाऊस पडत नाहीये, सखाराम महाराज साधनेला बसले आणि त्यांनी साकडं घातलं रामाला, हनुमंताला की पाऊस पडला पाहिजे. काही दिवसात पाऊस पडला, एवढा पाऊस पडला, सगळीकडे पाणी साचलं. सखाराम महाराज त्या साधनाच्या ठिकाणाहून, त्या व्यासपीठाहून उतरले आणि पाण्यामध्ये गेले आणि त्यांनी जलसमाधी घेतली. अरे बापरे. तर तिथं समर्थ संप्रदायातला मोठाची दिवा असं ज्यांचं वर्णन केलं जातं ते सखाराम महाराजांची तिथं ती समाधी आहे. अजून एक मठ आहे तिथं, नारायण महाराजांचा मठ. नारायण महाराज सज्जनगडवर आले, साधना केली. जसा पूजनीय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीधर स्वामींना आदेश झाला आता दक्षिणेत जा, तसा त्यांना आदेश झाला आता दक्षिणेत जा. तो जो नारायण मठ आहे तिथं गेल्यानंतर मला असं वाटलं आपण सज्जनगडावर आलो नाही. बर. अरे वा. सज्जनगडावर जसं रामपंचायतनवर आहे, हो बरोबर, आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रामाचं दर्शन घेतल्यानंतर खाली उतरण्यासाठी अरुंद अशा पायऱ्या आहेत. खाली आपण समाधी मंदिरात येतो, अशाच पायऱ्या नारायण महाराजांच्या मठात आहेत. बर. अजून एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. खाली उतरलो आम्ही, समाधीचं दर्शन घेतलं, सहज माझी नजर गेली, भिंतीला कोनाडे आहेत. अरे वा. समर्थकालीन गिरीधर स्वामींनी समर्थ प्रतापामध्ये 108 कोनाड्यांचा उल्लेख केलाय सज्जनगडच्या समाधी मंदिरात. तिथे दिवे लावण्यासाठी अजूनही लावले जातात. हो हो. सुनील दादा चिंचोळकर जेव्हा व्यवस्थापक होते तेव्हा त्यांनी त्या चिंता करीतो विश्वाची या ग्रंथामध्ये याचा उल्लेख केला की मी स्वतः ते कोनाडे मोजलेत आणि या 3 भिंतींना 108 कोनाडे आहेत. बर. वैशिष्ट्य म्हणजे नारायण महाराजांच्या मठामध्ये त्या समाधी मंदिरामध्ये 8 कोनाडे आहेत. बर. इथं 108 आहेत, तिथं 8 आहेत. असं ते हुबेहूब प्रतिकृती दिसेल असं
तो नारायण महाराजांचा मठ आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मग आम्ही हैदराबादवरनं मग पुढे पुन्हा महाराष्ट्रामध्ये आला. दक्षिण भारतातील या तीर्थस्थानानंतर विजयजी आपण पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आलात आणि महाराष्ट्रामध्ये समर्थांचं जे जन्मस्थळ आहे मराठवाड्यातलं जाम समर्थ, तिथे आपण भेट दिली आणि तिथे दासलीला ग्रंथ हा समर्पित केलात आणि त्याचबरोबर त्याच्या जवळच असणाऱ्या औरंगाबाद म्हणजे सध्याचं नवीन नाव संभाजीनगरमध्ये तेव्हाच समर्थ साहित्य परिषद ही भरलेली होती आणि श्री समर्थांच्या वाङ्मयावरच्या या परिषदेमध्ये सुद्धा समर्थ या दासलीला ग्रंथाच्या रूपाने तुमच्या रूपाने पोहोचले, तेव्हा या दोन्हीकडचा अनुभव सांगा. आम्ही 25 तारखेला दासनवमी झाली, हैदराबादमधनं निघालो. 27 तारखेला समर्थ साहित्य परिषद संभाजीनगरला होती, औरंगाबादला. एक दिवसाचा मोठा कार्यक्रम होता. जांबेला आम्ही गेलो. 26 तारीख बरोबर कसा योग जुळून आला, एक दिवसाचा मध्ये गॅप होता. आम्ही जांबेला गेलो, दर्शन घेतलं, समर्थांच्या चरणांवर तो ग्रंथ ठेवला. म्हणजे समर्थ हृदय नानासाहेब देवांनी निजाम सरकार असताना, आपल्याला आश्चर्य वाटेल की निजाम त्यांच्यासाठी गाडी पाठवत असे. अरे वा. म्हणजे ज्या काळामध्ये मंदिरं उद्ध्वस्त होत होती, मंदिरांच्या हिंदू धर्मियांच्या विरुद्ध असलेलं सरकार इथं होतं, राजवट होती, त्या काळामध्ये समर्थ हृदय नानासाहेब देवांनी अभ्यास केला, संशोधन केलं. समर्थ रामदास स्वामींचा देह औरीनी पहिल्यांदा जिथं झेलला त्या ठिकाणी समर्थांची मूर्ती उभा केली. वा वा. आणि तिथे म्हणजे खरं तर त्या काळचं बाळंतिणीची खोली असं म्हणलं जायचं, गर्भगृह, त्या ठिकाणी हा समर्थांचा पुतळा उभा केलेला आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो. जांबेचे सरपंच बाळासाहेब तांगडे, चैतन्य ज्ञानपीठाचे गुलाबराव तांगडे, समर्थांचं जे देवघर आहे श्रीराम मंदिर, तिथले विश्वस्त पुजारी धनंजयराव देशपांडे, राजकुमार वायदळ, ही सगळी मंडळी जांबेला समर्थांच्या समोर तो प्रकाशनाचा सुरेख सोहळा झाला. तोही फोटो आपल्याला पाहता येईल. आम्ही तर हे सगळं प्रकाशन करत असताना गडावर दासनवमीचा जो उत्सव असतो, त्या उत्सव काळामध्ये समर्थ सेवा मंडळ आणि रामदास स्वामी संस्थान, सगळी मंडळी समर्थ वंशज जी आहेत ती सगळी व्यासपीठावर उपलब्ध होती. त्या सगळ्यांच्या हस्ते समर्थांच्या दासलीला आणि अक्कांच्या भागवत कथा पुष्पमाला या ग्रंथद्वयाचं प्रकाशन झालं. टाकळीला झालं. जसं शिवथरगडीपासून सुरुवात केलं, ही काही ठिकाण आहेत समर्थांच्या चरित्रातली. जांबेचं जन्म ठिकाण आहे, टाकळी हे साधना क्षेत्र आहे, समाधी क्षेत्र सज्जनगड आहे आणि दासबोधाची जन्मस्थळ म्हणून शिवथरगड आहे. पण टाकळीमध्ये सुद्धा जेव्हा या दासलीला ग्रंथाचं प्रकाशन झालं किंवा तो ग्रंथ पोहोचला, तेव्हा सुद्धा एक अतिशय अद्भुत असा अनुभव आलेला आहे. तो काय अनुभव आलेला आहे तो सांगा. हो, तुम्ही बरी आठवण केली ती. टाकळी मठाचे जे मुख्य विश्वस्त आहेत, आदरणीय शिरवाडकर काका, सुधीरराव शिरवाडकर, बघा कशी माणसं समर्थ संप्रदायात आहेत. हा माणूस श्रीधर स्वामींच्या आज्ञेने, ते कॉलेजमध्ये होते, श्रीधर स्वामी कुणीतरी एक यती आले, दर्शनाला तिथे गेले टाकळीला. सगळे लोक दर्शन घेऊन गेले, हे तिथंच बसले. श्रीधर स्वामींना म्हणाले, श्रीधर स्वामींचं मौन होतं. समोर शेजारचे जे त्यांच्या सोबतचे जे गुरुजी होते समर्थ शिष्य, ते म्हणाले, काय रे पोरा तू का थांबला? ते म्हणाले की मला चांगली नोकरी मिळेल का हे महाराजांना विचारायचं. सुधीर काका म्हणाले. श्रीधर स्वामींनी काही खाणाखुणा केल्या. ते जे सोबतचे गृहस्थ होते समर्थ भक्त, ते म्हणाले, स्वामी म्हणतायत आयुष्यभर इथं सेवेला ये, वा, आणि पहिला पगार, चांगली नोकरी मिळेल, पहिला पगार इथं आणून दे. वा. हा अनुभव सांगताना शिरवाडकर काकांचे डोळे पाणावले होते. साहजिक आहे. मला ते म्हणाले, 47 वर्ष
एक माणूस वैयक्तिक स्वार्थ कुठलाही नसताना समर्थांच्या या साधना मठाची देखरेख करतो आहे. तिथली जी काही मंडळी होती वंश परंपरागत आलेली, ती जमिनीचे तुकडे करून विकत होते. सुप्रीम कोर्टापर्यंत शिरवाडकर काका गेले. त्यांनी रोजनीशी लिहिलेली हो, काय ते लिहिताना अंगावर रोमांच येतात, डोळ्यात पाणी येतं. स्वामींची आज्ञा आणि त्यांनी शेवटपर्यंत आतापर्यंत पाळत राहिले. आता 3 कोटीचा खर्च करून जवळपास 2 कोटी सरकारकडनं आले आणि 1.5 कोटी जनमानसातून उभे राहिले. 3-3.5 कोटीचा खर्च आता काया पालट झालाय. अतिशय सुंदर असं टाकळीचा मठ झाला. तर तुम्ही जे म्हणालात ते तुम्हाला सांगतो की मला शिरवाडकर काकांचा फोन आला. तिथेही प्रकाशन झालं. ते म्हणाले मी आज 5वा अध्याय वाचला. 36 अध्याय आहेत दासलीलामध्ये. दासलीला ग्रंथातला 5वा अध्याय वाचला. 5व्या अध्यायामध्ये समर्थ टाकळीला येऊन साधना करायला लागले, त्याचा सगळा वृत्तांत आलेला आहे. ते म्हणाले 5वा अध्याय सकाळी मी वाचला आणि आत्ता दुपारी मला वकिलांचा मुंबईतून फोन आला, शिरवाडकर काका आपण केस जिंकली आहे. अद्भुत आहे, अद्भुत आहे. ही एक वेगळी प्रचिती आहे. आणि त्यांनी ते मला ते फोन आला ते म्हणाले 10 मिनिटं झाली आहेत. त्यांनी लगेच मला ते सांगितलं. आम्ही असे अनेक अनुभव आम्हाला या सगळ्या प्रवासात 1.5-2 महिन्याच्या प्रवासात आले. खरंय. आम्ही समर्थ पुन्हा एकदा दासलीला ग्रंथाच्या रूपाने टाकळीला भेट दिली आणि तिथला सर्व प्रकारचं जे अरिष्ट होतं ते दूर करून त्या कायापालट त्या केसच्या निर्णयाच्या निमित्ताने हा झाला असं म्हणावं लागेल. तेव्हा खरोखरच हा विस्मयकारी अनुभव होता. मग आम्ही जांबेतून समर्थ साहित्य परिषदेमध्ये सुद्धा समर्थ साहित्य परिषद ही मोठी मोठी मान्यवर होती. 4-5 मोठी सत्र झाली आणि त्यामध्ये व्यवस्थापन तज्ज्ञ श्रीनिवास रायरीकर यांच्या सत्रामध्ये दासलीला ग्रंथाचं प्रकाशन झालं. ह्या समर्थ साहित्य परिषदेचे सर्व कार्यकर्ते असलेले श्रीकांतजी काशीकर, सौ मोघावकर, त्यानंतर डॉक्टर सावजी तिथले, अनंतराव भागवत, दादासाहेब जाधव, शंकरराव जाधव आणि त्यांची सगळी टीम. वैशिष्ट्य सांगतो दीपा तुम्हाला, ही जी मंडळी आहे ज्यांची मी नावं घेतली 35 ते 45 हा ग्रुप आहे. अरे वा. 50 कार्यकर्ते असतील आणि अत्यंत देखणा कार्यक्रम त्यांनी करून दाखवला. त्या डॉक्टर रायरीकरांनी त्यांच्या सत्राच्या सुरुवातीला याचं प्रकाशन झालं आणि मला श्रीकांतजी काशीकर म्हणाले की 5 मिनिटांमध्ये तुमचे अनुभव सगळ्यांना सांगा. वा. तिथं मी सांगितले 7-8 मिनिटं लागली त्याला, पण प्रचंड टाळ्यांचा कडकडाट नंतर तो झाला. कारण असं काहीतरी पहिल्यांदा घडत होतं. बरोबर. समर्थांच्या वाङ्मयाच्या प्रचारासाठी उत्पादन मूल्यापेक्षा कमी किमतीमध्ये ग्रंथ आपण घरपोच देत होतो. खिशातले 20-22 हजार रुपये खर्च करून ट्रेन, बस, टॅक्सी, वडा असा प्रवास करत आम्ही जात होतो. 5 जण होतो आणि ते सुद्धा कोरोना काळामध्ये अतिशय रिस्क असताना, थंडीचा काळ, असं ते सगळं होतं. भारत सरकारच्या दरबारी या ग्रंथाचं प्रकाशन होत आहे. असा सगळा जो समसमा योग जो आहे तो जुळून आला होता आणि ते आम्ही सगळं तिथं औरंगाबादला सांगितलं, संभाजीनगरला. सगळ्यांना एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा या सगळ्या आमच्या परिक्रमेतून मिळाली. महाराष्ट्रानंतर विजयजी तुम्ही पुन्हा एकदा आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातकडे वळलात. त्यांचा राज्याला भेट द्यायचं तुम्हाला वाटलं की नक्की दिलीच पाहिजे. तेव्हा या गुजरातमधल्या वडोदरामधलं दिंडोरीकर महाराजांचा अतिशय प्रसिद्ध असा मठ आहे. त्या दिंडोरीकर महाराजांच्या मठामध्ये या दासलीलाचा प्रकाशन सोहळा झाला. वडोदरामध्ये 2 मठ आहेत. त्यातला हा जो गोविंद स्वामींचा दिंडोरीकर महाराजांचा जो मठ आहे त्यामध्ये या ग्रंथाचं प्रकाशन झालं. आम्ही वडोदऱ्यात गेलो. आपले अभ्यासार्थी आहेत तिथं. समर्थ संप्रदायातले अनेक लोक त्या ठिकाणी आम्हाला भेटले. मराठी खूप चालतं. अच्छा. या ठिकाणी दिंडोरीकर महाराजांच्या मठामध्ये जो प्रकाशन सोहळा झाला तिथं दासलीला ग्रंथासोबत आमच्या अक्का अच्छा
तिथंच आत्ता स्थायिक झालेल्या सौ वैशाली सुळे यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. अक्कांचं चरित्र आहे. त्या तेव्हा 9वी 10वी मध्ये होत्या. अक्का जेव्हा त्यांच्याकडे घरी जायच्या भागवताच्या कथाच्या मिशेनी, आणि त्यांनी ते अक्कांना प्रश्न विचारायचे, तेव्हा लिहिलेलं ते पुस्तक त्याचं आपण पुनःप्रकाशन केलं आता. मी त्यांना म्हणालो की तुम्ही तिथं प्रकाशनाचा कार्यक्रम घ्या, आम्ही तिथं येऊ. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमातर्फे हे पुस्तक आपण काढलेलं आहे. तिथं आपले अनिल वाकणकर आहेत, विद्यादाते आहेत, अपर्णा पैठणकर आहेत, ही सगळी मंडळी मातब्बर आहेत, अभ्यासू आहेत. त्यांनी सगळी व्यवस्था केली. गोविंद महाराजांच्या मठामध्ये मुख्य अतिथी ज्या होत्या या प्रकाशन सोहळ्याला, त्या सौ नंदाबेन जोशी, त्या उपमहापौर होत्या. म्हणजे जबलपूरला जसे महापौर होते त्याच्या इथं उपमहापौर या प्रकाशनासाठी होत्या. त्यानंतर MBBS वैद्यक शास्त्रातले पारंगत चंद्रमौलीजी स्वामी ते होते. त्यांनी तो सगळा व्यवसाय बंद करून ते संन्यस्त वृत्ताने तिथं राहतात. त्यानंतर स्वामिनी प्रकाशानंद सरस्वती, त्यांची मोठी वास्तू आहे. मनाच्या श्लोकांचं विवरण त्या गुजरातमधल्या लोकांना त्या देतात ऑनलाईन पद्धतीने. संन्यासिनी आहेत. हो, संन्यासिनी आहेत. त्यांच्या मठातही त्यांनी आम्हाला नेलं. मी त्यांना विचारलं मनाच्या श्लोकांचा काय तुमच्याकडे संदर्भ आहे. त्यांनी मला अनेक पुस्तकं सांगितली. मी त्यांना विचारलं की डॉक्टर राधप्राणींचं पुस्तक तुमच्याकडे आहे का. त्या म्हणले मी पहिल्यांदा ऐकलं. मी नांदेडला आलो. डॉक्टर राधप्राणी, मिरजेचे डॉक्टर राधप्राणी, त्यांचा मनोबोध स्वाध्याय मी त्यांना पाठवला. त्यांनी मला 2 पुस्तकं नंतर पाठवली. या मठाची वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी असा मारुती पाहिलाय रामाच्या समोर उभा असलेला, की ज्याच्या हातात जपाची माळ आहे. दास मारुती आहे, हात जोडलेले आहेत, जपाची माळ आहे, पायाजवळ गदा ठेवलेली आहे. आणि तुम्ही सुद्धा कधी पाहिला नसेल असा हा मारुती, म्हणजे खांद्यावर धनुष्यबाण आहे. अरे वा. हो. मी गोविंद महाराजांना विचारलं, म्हणलं हा कधीपासून आहे मारुती. आता त्यांचं वय 80च्या जवळ आहे. ते म्हणाले मला सुद्धा आठवत नाही. माझ्या बालपण, मला समज यायच्या अगोदरपासून हा मारुती उभा आहे. आणि हे वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं. ते काचेची पेटी लावलेली ती त्यांनी काढली, आम्हाला तो मारुती दाखवला. त्या मारुतीचा फोटो सुद्धा आपल्याला पाहता येईल. असा वडोदऱ्याला, म्हणजे विश्वमान्य पंतप्रधान मोदीजींच्या हातात नाही परंतु त्यांच्या राज्यात जाऊन आपला मठ जिथं आहे हे 8वं राज्य आमचं. वा. हो. अशा ठिकाणी आम्ही गेलो. आणि आम्ही हे सगळं करत असताना अनेक ठिकाणी प्रकाशन झालं. जसं मी तुम्हाला सांगितलं, जांबेला झालं, ह्याला सज्जनगडावर झालं, टाकळीला झालं, तसं नांदेडला झालं. नांदेडचे भागवताचार्य बाल चोथवे ते असं म्हणाले, त्यांचं वाक्य फार माझ्या लक्षात राहिले. दासलीला ग्रंथाचा विजनवास संपला. त्यानंतर परांड्याला झाला कार्यक्रम, धाराशिवला झाला, अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. संभाजीनगर, उस्मानाबादला, औरंगाबादला जो झाला, अनंतराव भागवत, शंकरराव जाधव, मानसी याडकीकर, सीमाताई रिसबूड, अशा अनेक ठिकाणी कार्यक्रम झाले. अहो, आम्ही 25 ठिकाणाचा संकल्प केला होता. 50 पेक्षा जास्त ठिकाणी प्रकाशन झालं. हो. दिंडोरीकर महाराजांच्या सगळ्या, म्हणजे त्या मठाची वैशिष्ट्य तुम्ही सांगितलं, जसा तो म्हणजे हातामध्ये जपमाळ घेतलेला पण धनुष्यबाण घेतलेला, असा आगळा वेगळा मारुतीरायांचं दर्शन तुम्हाला तिथे झालं. आणि अजून तिथे दास मारुती सुद्धा, म्हणजे त्यांनी तिथे हात आहेच आहे, पण त्याच्याबरोबर सुद्धा त्या मठाची अजून काही वैशिष्ट्य आहेत का. म्हणजे या मठाचं आता तुम्ही ते दास मारुतीवरनं म्हणाला, मला रिकलेक्ट झालं, तो तुम्हाला मुद्दा सांगायचा विसरला. ग्वाल्हेरला राम पंचायतनाच्या समोर एक मारुती आहे आणि अजून एक पाठीमागे मारुती आहे. राघवेंद्र महाराज म्हणाले की अहो, आम्हाला ह्या मारुतीला हार घालायचाच आम्ही विसरायचो. तो वीर मारुती आहे. आबा महाराजांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत त्यांना असा झाला की रामाच्या समोर माझी अशी वीर मारुतीच्या या अवस्थेत कशी प्रतिमा उभी केली. वीर मारुती मागे, वीर मारुती आणि रामाच्या मध्ये दास मारुती आहे. अशी ती तिथली आख्यायिका. इथला मातला मारुती मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पाहिला. हातात जपाची माळ आहे,
दास्य भाव आहे, दोन्ही हात जोडलेले आहेत, गदा आहे पायाजवळ आणि खांद्यावर रामारायाचं धनुष्यबाण. फारच अप्रतिम. समर्थांनी म्हटल्याप्रमाणे रामकथा ब्रह्मांड भेदून पल्याड न्यावी यानुसार हा दासलीला ग्रंथ सुद्धा भारत भेदून परदेशामध्ये विविध देशांमध्ये सुद्धा गेला आणि विविध देशांमध्ये या दासलीला ग्रंथाचं सुंदर असं प्रकाशन झालं. तेव्हा कुठे कुठे हे प्रकाशन झालं? आता बघा, जगातल्या 6 देशांमध्ये दासबोध सखोल अभ्यास, ते समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करणारी खूप मंडळी आहेत, अनेक देशांमध्ये विखुरलेली आहेत. या 6 देशांमध्ये दासबोध सखोल अभ्यास करणारी मंडळी आहेत. एकट्या अमेरिकेत 3 ठिकाणी प्रकाशन झालं. बर. आणि 4थं प्रकाशन 10 जुलैला आहे. बर. अटलांटामध्ये अमेरिकेत झालं प्रकाशन. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या समीक्षक सौ अपर्णा बंगाळे आहेत. त्यांचा मुलगा शौनक, त्यांची सुनबाई अमृता. 16 एप्रिल 2022ला या ग्रंथाचं प्रकाशन झालं. त्याचेही फोटो आपल्याला पाहता येतील. अहो, आपण कल्पना नाही करू शकत, समर्थांच्यावर भक्ती करणारे, समर्थांबद्दल आदर, निष्ठा, प्रेम असणारी मंडळी किती आहेत. 10 मिनिटासाठी बंगाळे कुटुंबांनी 12,000 रुपये खर्च केले. असं हे अलौकिक काम त्यांनी तिथं केलं. 29 मेला दुबईमध्ये प्रकाशन झालं. जाफिलिया भागामध्ये दासबोध सखोल अभ्यास करणाऱ्या हिना काचिया त्या ठिकाणी आहेत. त्यांचे यजमान परेश, ते सुद्धा मनोबोध विशारद वगैरे अशा परीक्षा देत आहेत. डॉक्टर किशोर निमखेडकर, त्यानंतर सागर कुलकर्णी, डॉक्टर जाधव, ही सगळी मंडळी जमली आणि त्यांनी दासलीला ग्रंथाचं प्रकाशन केलं. सॅन होजे अमेरिकेतला एक भाग, 10 जून त्या दिवशी तिथं प्रकाशन झालं. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमातल्या समीक्षक सौ मेधा कुलकर्णी, त्यांनीही आम्ही जेव्हा या प्रवासामध्ये होतो तेव्हा अनेक ठिकाणी मेळावे घ्यायचं काम केलं. या मेधा कुलकर्णी, त्यांचे चिरंजीव निलेश, सुनबाई प्राजक्ता, डॉक्टर दिलीप चोराखळीकर, त्यानंतर जगदीश देशमुख, शैलेशजी देशकर, या सगळ्या मंडळींनी गजानन महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ठरलेली होती त्या उपक्रमामध्ये या ग्रंथाचं प्रकाशन केलं. सिडनी ऑस्ट्रेलियामध्ये मीनल देवभानकर, शुभदा फणसे, माधव पोहनेरकर ही मंडळी प्रकाशन करणार आहेत. सिंगापूरला युगंधरा परब म्हणून आहेत, आपले अभ्यासार्थी आहेत. आता तिथं काही बाकी मंडळी पण आहेत. त्यांनी सुद्धा, काय झालंय की भारतामध्ये बरीचशी शिथिलता आली आहे. कोरोनाचे जे इम्पॅक्ट होते ते परदेशामध्ये अजून तेवढी शिथिलता आली नाही. ती थोडी वेळ पाहतायत. मी त्यांना सांगितलंय ऑक्टोबर 2022 पर्यंत तुम्ही प्रकाशन करा. प्रतिभा सेनाड आपल्या दासच्या अभ्यासार्थी आहेत. त्या कॅनडाला गेल्या, ओटावामध्ये त्यांनी तिथं प्रकाशन केलं 12 जून 2022ला. टाउन केरी अमेरिकेतलाच एक भाग आहे आणि नॉर्थ कॅरोलिना या ठिकाणी 19 जून आणि 22 जून. 19 जूनला तो फादर्स डे मोठ्या प्रमाणात तिकडे साजरा होतो. त्या ठिकाणी त्यांनी त्याचं प्रकाशन केलं. सुचेता रुईकर, शुभदा फणसे, प्रभाकर फणसे, श्वेता मोरे, त्यानंतर मनीषा थरवळ, आनंद फडके, दत्तात्रय समुद्र, अशा अनेक मंडळींच्या सहकार्याने विदेशांमध्ये सुद्धा दासलीला ग्रंथ हा सुद्धा पहिल्यांदा झालेला प्रसंग. जसं मी तुम्हाला म्हणालो की असं पहिल्यांदा झालं, असं पहिल्यांदा झालं, तसं विदेशामध्ये अनेक देशांमध्ये अनेक ठिकाणी एकाच ग्रंथाचं प्रकाशन झालं. या अर्थाने समर्थ कसे विश्वव्यापक आहे याची अतिशय पुरेपूर रोकडी प्रचिती या निमित्ताने सर्वांना आलेली आहे. खरे खरे खरे. या सर्व म्हणजे देशापासून परदेशापर्यंतच्या सर्व प्रकाशन या यात्रेमध्ये अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींनी तुम्हाला अतिशय मनापासून प्रेम सहकार्य केलेलं आहे. त्यांच्याबद्दल नक्कीच कृतज्ञता वाटत असेल, तेव्हा त्यांचा तुम्हाला उल्लेख करायचा. त्याशिवाय हा उपक्रम पूर्ण कसा खरंय, एकटा माणूस काही करत नाही, हे टीम वर्क आहे. मी मोठा भाग्यवान समजतो मला की माझ्या आयुष्यात माझं हा देह समर्थांनी या कार्यासाठी माध्यम म्हणून वापरला. खरोखर
आणि मला कायम असं वाटत राहतं की समर्थ गोदाकाठचे, जांबेला गोदाकाठी त्यांचा जन्म झाला. बरोबर. अक्का वेलणकरांनी, ज्यांची जन्मशताब्दी आम्ही साजरी करतो आहोत, त्यांनी सांगून नांदेडला येऊन देह ठेवला. अंबरनाथ कुठे हो आणि नांदेड कुठे. खरं तर त्यांचा जास्त प्रचार प्रसार भागवताचा हा विदर्भात, पण नांदेडला येऊन गोदाकाठी त्यांनी देह ठेवला. त्यांनी ज्यांना ही धुरा दिली संचालक म्हणून ते तात्यासाहेब गाडगीळ, ते निजामाबादचे म्हणजे गोदाकाठचे. जन्मशताब्दीचा हा सगळा उपक्रम, हा सगळा डोलारा, एक वर्षाचा, अनेक उपक्रम आहेत, हा सगळा डोलारा अनेक लोकांनी आपल्या उरीशिरी मिरवला. ही एक पालखी आहे. या पालखीचे असंख्य भोई पुढे आले. कृतज्ञता किती लोकांची मानायची. तात्यासाहेब गाडगीळ, ज्यांना मी म्हणालो की ज्यांनी संचालक म्हणून अक्का वेलणकरांनी त्यांच्याकडे धुरा दिली, त्यांच्या सुविद्य पत्नी लीला काकू, आता 93 वर्षाचे तात्या गाडगीळ आहेत, नागपूरला असतात. लीला काकू आहेत, सुनील दादा चिंचोळकर, त्यानंतर सुहास दादा आगरकर, नंतरचे झालेले संचालक. अनेक मेळावे घेतले, त्यामध्ये संध्या कोल्हटकर आहेत, रेखाताई गाडगीळ आहेत, केदार परांजपे आहेत, लोचन काटे आहेत, निलिमा पंचपोर आहेत, विजयाभाभी लाहोटी आहेत. अशी अनेक मंडळी, अनेक भागातली, ही केवळ महाराष्ट्र म्हणून नव्हे, अनेक ठिकाणची ही सगळी मंडळी आहेत. ह्या सगळ्यांची एक टीम आहे आणि मी याला दासव परिवार असं म्हणतो. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचा परिवार आहे. माझ्यासोबत प्रवासाला दीड पावणे 2 महिने आम्ही 5 जण होतो. विशेष म्हणजे स्वखर्चानं सर्वजण या प्रवासामध्ये सहभागी झाले होते. मोरया प्रकाशनचे दिलीपराव महाजन, सौ सुरेखा महाजन. दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या समीक्षक सौ रंजना पाटील, त्यांचे यजमान आणि दासव उपक्रमाचे अभ्यासार्थी सोमनाथ पाटील आणि मी, असे 5 जण होतो. आता मी नांदेडचा आहे. पंज प्यारे, शीख पंथाच्या आज्ञेप्रमाणे हे पंज प्यारे आम्ही फिरलो. हा सगळा प्रवासामध्ये ही सगळी मंडळी होती. महाराष्ट्रामध्ये परांडा आहे, सज्जनगड आहे, बीड, धाराशिव, अशा ठिकाणी पुणे, कल्याण, बदलापूर, रेवा देशपांडे, शुभदा थिटे, अपर्णा वांगीकर, गौरी देव, मेधा कुलकर्णी, त्यानंतर स्मिता मुंडले, दीप्ती बापट, मोहिनी खोत, संतोष सप्रे, साधना गोखले, निर्मला काकू देवस्थळे, अशा सगळ्या मंडळींनी या ग्रंथाचं मुद्रण चालू असताना नोंदणी करून घ्यायची. या दासलीला ग्रंथाच्या किती प्रती आपण छापल्या आणि त्या कशा, म्हणजे संपूर्ण माझ्या नक्कीच संपल्या असणार आहेत. तेव्हा दासलीला आणि भागवत कथा पुष्पमाला दोन्ही ग्रंथाच्या प्रती किती छापल्या होत्या? माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा असं पाहिलंय की प्रकाशनाच्या अगोदर 3 आठवडे ग्रंथ आमच्या हातात आहेत. प्रकाशनाच्या दिवशी मारामार असते. बरोबर आहे. 3 आठवडे दोन्ही ग्रंथ आहेत. दासलीला ग्रंथाच्या 2000 प्रती 20व्या दिवशी आमच्याकडे एक प्रत उपलब्ध नव्हती. अरे वा, हे पहिल्यांदा घडलंय. 20व्या दिवशी संपलं होतं सगळे, कारण 3 आठवडे अगोदर ग्रंथ आलेले आहेत, लोकांची नोंदणी आहे, ग्रंथ डिस्पॅच झालेत. अहो, या ग्रंथाच्या वितरणावर 32,000 रुपये खर्च झालाय. आणि घरपोच, म्हणजे असं ते ट्रान्सपोर्टनी वगैरे नाही पाठवलेलं, घरपोच आम्ही हे ग्रंथ दिले. ग्रंथाचं वितरण, त्याची नोंदणी करणं, म्हणजे जे अभ्यासार्थी आहेत, उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की अपर्णा वांगीकर आहेत, ते अभ्यासार्थी आहेत, त्यांचे यजमान, यजमानांचे भाऊ संजय वांगीकर, त्यांचे भाऊ, अशा लोकांनी या ग्रंथ हातोपाती देव ओळेसा करावा असं जे समर्थ म्हणतात, त्यासाठी अनेक कष्ट घेतलेले आहेत. प्रकाश जोशी आहेत, अनिल वाकणकर आहेत, नीलम जोशी आहेत बदलापूरच्या, त्यांनी हे सगळं काम केलेलं आहे. आणि अनेक उपक्रम पण आम्ही या अक्कास्वामी वेलणकरांच्या जन्मशताब्दी निमित्त जन्मशताब्दी वर्षभर या प्रकाशन सोहळ्याच्या या रोमांचकारी यात्रेशिवाय अनेक उपक्रम आतापर्यंत झाले. आणि ऑक्टोबर 2022 मध्ये हा जन्मशताब्दी सोहळा पूर्ण होतोय. तोपर्यंत आगामी काही उपक्रम आहेत, तेव्हा त्याबद्दल काही माहिती सांग. बघा, आम्ही जेव्हा हे जन्मशताब्दी वर्ष साजरं करायचं ठरवलं, तेव्हा एक उपक्रम असा घेतला, संकल्प शिवथर घडीत केला, 13 कोटी रामनाम जप. कुणी लिहायचा हा, कुणी नोंदणी करायची? आमच्या नीलाताई अभ्यंकर आहेत, ज्येष्ठ समीक्षक आहेत उपक्रमाच्या.
त्यांची मुलगी उमा साहू, त्यांचं जावई सत्या, त्यांनी एक ॲप तयार केलं. महिन्याच्या शेवटी फक्त त्यावर फोन नंबर टाकायचा, मोबाईल नंबर, आणि किती माळा झाल्या त्या टाकायच्या. दीपा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला मोठा आनंद आणि स्वाभिमान आहे. मागच्या रविवारी 92% आमचा जप पूर्ण झाला. अरे वा, छान. अजून 3 महिने बाकी आहेत. 13 कोटी रामनामाचा जप. अक्कांच्या सहवासात आलेली जी मंडळी आहेत ती आता बेड रिडन आहेत, काही निजधामी गेली आहेत. पण आम्ही काय केलं, माधुरीताई गाडगीळ, ज्येष्ठ समीक्षक, अक्का वेलणकरांच्या अनुग्रहित असलेल्या भागवतकार, त्यांच्याकडे जबाबदारी दिली. त्यांनी अशा 52 लोकांशी संपर्क केला. ऑक्टोबर 2021 ते ऑक्टोबर 2022 52 रविवारी आम्ही दर रविवारी 10 ते 12 मिनिटाची ऑडिओ क्लिप आम्ही टाकतो. हजारो लोकांपर्यंत जाते. अक्का वेलणकर आमच्या जीवनात येऊन आमच्या जीवनाला कसा कायापालट झाला, कशी क्रांती आमच्या जीवनात झाली, आम्ही कशी आध्यात्मिक मार्गावर वळलो, त्याचं अत्यंत सुरेख वर्णन या सगळ्या क्लिपमधून हे 52 आठवडे आम्ही चालवतो आहोत. आपल्याला माहिती आहे, समर्थ रामदास स्वामी हे मराठवाड्यातले, ते आंबेजोगाईला गेले असणार. दासोपंतांच्या ग्रंथराज या ग्रंथाचा आणि आद्यकवी मुकुंदराज त्यांच्या विवेक सिंधू या ग्रंथाचा मोठा प्रभाव दासबोधावर आहे. आमच्या ज्येष्ठ समीक्षक आहेत सीमाताई रिसबूड, संभाजीनगरच्या, औरंगाबादच्या, त्यांच्याकडे एक धुरा दिली. आज 25-30 जणांची एक टीम विवेक सिंधू आणि दासबोध याचा पॅरलल अभ्यास करणारी आणि तुलनात्मक ग्रंथ सिद्ध झालाय. 150 पानांचा हा ग्रंथ आहे, त्याचं प्रकाशन आता होईल. अनेक ग्रंथांचं प्रकाशन या सगळ्या कार्यक्रमामध्ये झालं. अक्का भागवतकार होत्या, 450 भागवत अक्कांनी केली. आता या भागवतकारांची पुढे ही शिष्य संप्रदाय चालला पाहिजे, परंपरा चालली पाहिजे. म्हणून आता आमच्याकडे 14 महिला भागवतकार त्या तयार झाल्यात, त्यांचं मार्गदर्शन चालू आहे त्यांना. आणि हे या 14 पैकी 7 जणी साधना सप्ताहामध्ये दररोज एक दिवस भागवत सांगतील. आता आगामी जे तुमचा ऑक्टोबर मध्ये साधना सप्ताह शिवथरगळीमध्ये असेल, तेव्हा 7 दिवस या 7 महिला रोज 2 तास भागवत सांगतील. आणि त्यानंतर मग भागवत कथा पुष्पमाला हा जो ग्रंथ आहे त्याचं वाचन केलं. अनेक साधकांनी त्यामध्ये भाग घेतला आणि त्याची सगळी धुरा आमच्या समीक्षक रंजना पाटील त्यांच्याकडे ती दिलेली होती. अक्कांचे दुर्मिळ फोटो, हस्ताक्षर, ह्याचं लॅमिनेशन करण्याचं काम वडोदऱ्याच्या वैशाली सुळेंनी केलंय. त्याची एक बॉक्स फाईल तयार झाली आहे. हे एक टीम वर्क आहे. अनेक जणांचे हात या कामाला लागले, त्यामुळे हा सगळा प्रकल्प आम्हाला करता आला. यामध्ये अजून एक 9-10 ग्रंथाचं प्रकाशन झालं. आत्ता 22 तारखेला एका पुस्तकाचं प्रकाशन झालं, श्री शिव समर्थ सौहार्दपूर्ण संबंध. अनेक वेळा आपण त्या विषयावर बोललो. आज महाराष्ट्रातल्या परिस्थितीमध्ये शिवसमर्थांचं ऐक्य किती होतं आणि समर्थ हृदय नानासाहेब देव कसं म्हणतात की शिवसमर्थांचं स्मरण हे राष्ट्राचं जीवन, शिवसमर्थांचं विस्मरण हे राष्ट्राचं मरण. ही परिस्थिती काय आहे आणि या दोघांचे किती अत्यंत जवळीकचे, मनमिळावू, आपुलकीचे संबंध होते, त्याचे पुरावे आपण दिलेले आहेत. तुकाराम महाराजांचा अभंग त्यात दिलाय, कुठल्या ग्रंथातून घेतलाय, कुठल्या पान क्रमांकावरून घेतलाय. तुकाराम महाराज 1063 क्रमांकाचा अभंग आहे, तो आपण त्यामध्ये घेतला. असे अनेक संदर्भ त्यामध्ये दिलेत. एक काम अत्यंत ललामभूत झालेलं आहे या जन्मशताब्दी वर्षात. ते म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या समग्र साहित्यात एखादा शब्द जर तुम्हाला शोधायचा असेल, आमचे आनंद जोगळेकर, त्यांच्या सुविद्य पत्नी वृंदा जोगळेकर, त्यांच्या कन्याद्वय मुग्धा आणि अनघा आणि टीम अमोद रिसबूड आहेत, धर्माधिकारी आहेत, नेर्लेकर आहेत, या सगळ्या मंडळींनी ही एक वेबसाईट तयार केली आहे. तुम्हाला आरत्यांमध्ये, दासबोध ग्रंथामध्ये, आत्मारामामध्ये, भारुडांमध्ये, काव्यामध्ये, इतर काव्यामध्ये एखादा शब्द जर पाहायचा असेल तर चुटकीसारखी दुसऱ्या क्षणाला तो शब्द किती ठिकाणी आलाय ती सगळ्या ओव्या तुमच्या
स्क्रीनवर येतात. समर्थांच्या वाङ्मयाचा परिपूर्ण इन्सायक्लोपीडिया असं म्हणता येईल असं हे रामदास स्वामी साहित्य शोध.com .in असं हे संकेतस्थळ या शताब्दी वर्षामध्ये अतिशय श्रेष्ठ असं कार्य समर्थ संप्रदायाच्या दृष्टीनं झालेलं आहे. मी तर विनोदानी असं म्हणतो की एखाद्या संप्रदायाचं असं जर काम केलं असतं ना तर ही टीम आहे सगळी जोगळेकरांची, त्यांची रथामध्ये घालून गडावर मिरवणूक काढली असते. खरंय खरंय, अतिशय सुंदर, फार सुरेख काम केलेलं आहे. श्री समर्थांनी देह ठेवताना सुद्धा सर्व साधकांना आश्वस्त केलेलं आहे, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, तरी मी आहे जगज्जीवनी निरंतर. समर्थांची ही आध्यात्मिक दिव्य शक्ती त्यांच्या ग्रंथरूपाने तर कार्य करतेच आहे, प्रत्यक्ष शक्तिरूपानेही कार्य करते आहे. पण त्याचबरोबर या दासलीला ग्रंथाच्या रूपाने समर्थ पुन्हा एकदा या कोरोना काळामध्ये प्रकट झाले आणि त्यांनी आपली अद्भुत लीला दाखवून दिली असंच या सर्व अनुभव कथनावरनं आपल्याला वाटतं, असं जाणवतं. आणि त्याची रोकडी प्रचिती ही सर्व समर्थ भक्तांनी आणि विजयजींनी घेतलेली आहे. तेव्हा समर्थांनी आपल्या देहकाळामध्ये सेतू हिमाचल देशाटन केलं आणि 1100 मठांची स्थापना करून धर्मकार्य केलं, जगदोद्धाराचं कार्य केलं. आणि आज या आधुनिक काळामध्ये सुद्धा असं म्हणावं लागेल की या दासलीला ग्रंथाच्या रूपाने समर्थांनी विजयजी आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सगळं देशाटन केलं आणि जिथे जिथे आपले मठ आहेत तिथे तिथे भेटी देऊन पुन्हा तिथली व्यवस्था पाहिली असेल किंवा तिथला सर्व माहोल पाहिला असेल आणि काय तुमच्या माध्यमातून त्या सर्व ठिकाणांना भेटी दिल्या आणि या सर्व समर्थ जे कार्य चाललेलं आहे, आत्ता जे कार्य करत आहेत त्यांना आशीर्वाद दिला असंच म्हणावं लागेल. त्याचबरोबर समर्थ राम मंदिरासाठी साक्षात सरकार दरबारी जाऊन तिथेही आशीर्वाद देऊन आले असंही म्हणावं लागेल. तेव्हा हा अतिशय हृदय आणि विजयजी आपल्या दृष्टीने सुद्धा जीवनाची कृतार्थता ज्यामध्ये जाणवते. धन्योहम 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 असं म्हणावं, अशीच तुमची ही सर्व अशी अनुभव यात्रा ऐकून आम्हा सर्वांनाही वाटते अतिशय कृतज्ञ आणि हृदय असा हा सगळा अनुभव सोहळा ऐकून खरोखरच मन आनंदानं भरून गेलेला आहे. या मुलाखतीचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन्ही भाग दासबोध सखोल अभ्यासक्रमच्या YouTube चॅनलवर उपलब्ध आहेत. ते आपण कधीही पाहू शकता. त्याचा अवश्य लाभ घ्यावा या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करते. आणि म्हणूनच हा अमूल्य असा ग्रंथठेवा पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर आणल्याबद्दल डॉक्टर विजयजी लाड आणि मोरया प्रकाशनचे प्रमुख माननीय दिलीपजी महाजन यांना आपल्या सर्व समर्थ भक्तांच्या वतीनं मी हार्दिक धन्यवाद देते. त्याचबरोबर हा अतिशय रोमांचकारी अनुभव सोहळा, अनुभव यात्रा ही आपल्या सर्व समर्थ भक्तांपर्यंत पोहोचावी अशी अतिशय कळकळीची तळमळ म्हणजे संकल्पना ही ज्यांची होती ते पुण्याचे आनंदजी जोगळेकर ज्यांनी संकेतस्थळाची निर्मिती केलेली आहे. ते आनंदजी जोगळेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वृंदा जोगळेकर यांच्या कळकळीमुळे खरं तर हा अतिशय सुंदर असा अनुभव सोहळा प्रसंग आपल्या सर्वांसमोर आला. त्यामुळे त्याबद्दल मी आनंदजी आणि त्यांच्या पत्नी वृंदा या दोघांचेही मनपूर्वक आभार मानते. या दोघांनी मगाशीच सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय ललांभूत असं समर्थ संप्रदायाला कार्य केलेलं आहे. ते म्हणजे इन्सायक्लोपीडिया ऑफ समर्थ साहित्य आणि ते म्हणजे अतिशय उत्तम असं संकेतस्थळ, त्याचं नाव आहे रामदास स्वामी साहित्य शोध.in. तेव्हा या संकेतस्थळाला सर्व समर्थ भक्तांनी नक्की भेट द्या आणि तिथल्या सर्व गोष्टींचा अवश्य लाभ करून घ्या असं मी या निमित्ताने सांगेन. या देशभरच्या यात्रेमध्ये तुम्ही सर्वांचे तर आभार मानलेलेच आहेत, पण या सर्व यात्रेचं छायाचित्रण आणि फोटो आणि व्हिडिओ
हे ज्यांनी काढले आणि आपल्याकडे जपून ठेवले आणि या अनुभव कथनाच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी उपलब्ध करून दिले त्या दासबोध सखोल अभ्यासक्रमाच्या समीक्षक माननीय रंजनाताई पाटील यांचे सुद्धा या निमित्ताने मी आभार मानते. शिवाय या मुलाखतीचं छायाचित्रण ज्या पुण्यातील एल्कॉम स्टुडिओमध्ये होतं आहे त्या एल्कॉम स्टुडिओचे मालक माननीय प्रकाशजी पायगुडे यांचेही आभार मानते. आणि या छायाचित्रणासाठी छायाचित्रण जे करता आहेत ते दीपकजी रोंघे, अंकित गोडबोले आणि त्यांची सर्व टीम, त्याचबरोबर साऊंड रेकॉर्डिस्ट आहेत ते मुकुंदराव फडकले, या सर्वांचेही मी या निमित्ताने आभार मानते. आणि त्याचबरोबर मला एक वाक्य बोलायचं आहे. बर, असं आहे की हा समर्थ वाङ्मयाचा दासलीला ग्रंथाच्या निमित्ताने आमचा झालेला प्रवास, समर्थांचं वाङ्मय, झालेले मेळावे, भागवत कथा, अनेक ग्रंथांचं प्रकाशन, हा समर्थ जीवनाचा भंडारा दीपशिखेच्या सुस्नात प्रकाशात समर्थ भक्तांपर्यंत मला नेता आला, हेही माझं भाग्य आहे. आणि त्यामुळे तुम्ही दीपा भंडारे तुमच्या माध्यमातून ही सगळी चळवळ पुढे उभी राहिली याचा एक वेगळा आनंद. आणि समर्थांचे या सर्व कार्याचे जे अध्वर्य होते आणि लाडके, समर्थांचे जे लाडके आहेत असे विजयजी लाड यांची मुलाखत घेण्याची सुसंधी मला या निमित्ताने मिळाली. त्याबद्दल मी तुमचे आणि दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे आभार मानते. आणि समर्थांच्या या दासलीला ग्रंथाचं जास्तीत जास्त वाचन, मनन, चिंतन आणि खरोखरच पारायण सुद्धा आपण सर्व समर्थ भक्तांनी करावं आणि समर्थांचा हा ज्ञान सहवास सतत आपल्याबरोबर राहावा अशी मी श्रीरामचरणी प्रार्थना करते आणि या मुलाखतीमध्ये थांबते. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.